हॅलो. तर आज आपला प्लेन असा बुट्टा कॉटनचा फॅब्रिक आहे आणि त्याला बॉर्डर सुंदर अशी आहे. तर याचा आपण काय बनवायचं असं विचार केला होता, तर आपण स्ट्रेट कुर्ती करण्याचं ठरवलं. तर आता आपण याची पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेले आहे. पूर्ण मेजरमेंट कसं ड्रॉ करायचं आहे, कसं कटिंग करायचं आहे आणि स्टिचिंगचं सुद्धा पूर्ण टाकलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ लक्षात येईल आणि तुम्हाला सुद्धा ड्राफ्टिंगला किंवा कटिंगला इश्यू येणार नाही. परफेक्ट असा कुर्ती आपला रेडी होणार आहे. तर आता जे मार्किंग मी टाकलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा टाका. शोल्डर 6 इंचाचा टाकला आहे, मुंडा 6.5, मुंडाचा शेप आपण 1 इंचाचा दिलेला आहे. त्यानंतर छातीचा चौथा प्लस 2 इंच घेतलेला आहे. जी कमरेची उंची असेल ती टाकलेली आहे, त्या उंचीवर मार्किंग केलेलं आहे. कमरेचा चौथा प्लस 2 आणि शीटचा चौथा प्लस 2 असे आपले 3 मार्किंग असणार आहेत. व्हिडिओ चालू आहे आपला पूर्ण डिटेलमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. आणि व्हिडिओ कसा वाटतोय किंवा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणतं पाहिजे हे मला कमेंट्समध्ये करायला विसरू नका. तर आता आपली ड्रॉईंग झालेली आहे, आपण कट करून घेतलेला आहे. हा आपला अस्तर असणार आहे. तर जेव्हा आपण कटिंग करतो पूर्ण की पहिला आपण अस्तरवरच घ्यायची आहे. त्यानंतर आपण कैचीचे जे पॉईंट्स आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि फ्रंट नेक आपल्याला जी डिझाईन आवडेल त्या पद्धतीने टाकायचं आहे. तुम्हाला पुढे असा व्ही नेक टाईप पाहिजे होता, हाफ मी त्या पद्धतीने ड्रॉ केलेला आहे. हा फ्रंट झाला. आपला बॅक टाकणार आहे मी राऊंड शेप, आज मला जास्त डीप नको आहे म्हणून. आता पूर्ण लाईनिंग कट झाल्यानंतर आता आपण मेन फॅब्रिकवर त्याला कट करून घेणार आहोत. 4 फोल्ड कपडा आहे आपला, त्याच्यावर आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे पूर्ण. सेम या पद्धतीने तुम्ही सुद्धा जर स्ट्रेट कुर्ती बनवण्याचं ठरवलं असते तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आणि सेम टू सेम कट करा. 34 साईजचा आहे. तर मुंडे मेजरमेंट आपल्याला स्लीवलेस बनायचं आहे, मुंडाला आपला ग्लू लावून घेतलेला आहे. त्यानंतर आता व्यवस्थित ग्लू लावून आपण फिनिशिंग खूप एक छान आहे, जेणेकरून कपडा इकडे तिकडे पूर्ण आणि ग्लूने कवर करून घेणार. थोडा जमा होतोय तर त्याला व्यवस्थित पेस्ट करून आणि रेडी आहे. आपण स्टिचिंगला घेतलेला लावून घ्यायचा आहे. पूर्ण शेप जे आहे व्यवस्थित सेट होणार आहे आणि बॅकचा मुंडाचा व गळ्याचा सेम स्टिचिंगचा मार्जिन गेला पाहिजे, जेणेकरून प्रॉपर असे शोल्डर जॉईंट होतील. फ्रंट आणि बॅक आपण दोन्ही मार्जिन सेम ठेवून आता स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर जेवढा उरलेला आउटर पार्ट असेल आपला एक्स्ट्रा फॅब्रिकचा तो पूर्ण कट करून काढायचा आहे. आणि आपला चॅनल नवीन आहे सो जास्तीत जास्त आपल्याला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ज्यांना कोणाला स्टिचिंग जमत नाही किंवा कटिंग समजत नाही त्यांनी DM करा. आपण पूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच डिटेलमध्ये मेजरमेंट कसं टाकायचं, कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची याच्या तुमच्यापर्यंत व्हिडिओज नक्की पोचवू. तर आता आपला आउटर जी लाईन आहे साईडची ती आपण पूर्ण शिलाई मारून चांगली येते या पद्धतीने जर केलं तर. याला सुद्धा तुम्ही ग्लू लावून जर घेतल्यानंतर पलटी केल्यानंतर गळे तर खूप छान अशी फिनिशिंग येते याची सुद्धा. तर आपल्या फ्रंट आणि बॅक आपण पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. कपडा जमा होतोय, खूप फॅब्रिक कॉटनचा आहे, बुट्टा कॉटन. सो ते झालेलं आहे. आता आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत दोन्ही आणि वरून त्याला दाब शिले देऊन घेतली. त्यानंतर आता आपण साईड स्टिच जी आपली कैची असते ती आपण आता करून घेणार आहोत. कैचीसाठी मी एक नवीन ट्रिक यूज केलेली आहे. जी मिडल लाईन असते आपली दोन्ही बाजूची ती मधून एक शिलाई टाकून घेतलेली आहे. त्यानंतर दोन्ही बाजूचे या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून कैचीची मार्जिन आतमध्ये फोल्ड करून टाकायची आहे आणि व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही साईडची कैची आहे ती शिलाई करून घेतली तर खूप चांगली फिनिशिंग येते याची. आता आपण दोन्ही बाजूची कैची टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर कैची बनवायला इश्यू येत असेल, जर परफेक्ट फिनिशिंग येत नसेल
तर हे मी कशी शिलाई मारून घेतली याची डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला हवी असेल तर नक्कीच टाकेल. या पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. आता आपली साईडची जी कैची आहे ती पाहू शकता तुम्ही, इतकी फिनिशिंग छान आलेली आहे त्याची. आणि हा मी पूर्ण ड्रेस रेडी झालेला वेअर केलेला आहे. कुर्ती पाहू शकतायत किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे त्याची. परफेक्ट फिटिंग आणि परफेक्ट साईड कैची वगैरे सगळा प्रॉपर आलेला आहे. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो